जी काही संविधान बदलण्याबद्दल आणि संविधान बचावाची भाषा करणारी मंडळी भारताच्या राज्यघटनेमध्ये आजपर्यंत ज्या घटना दुरुस्त्या केल्या गेल्या त्यामधल्या सर्वाधिक दुरुस्त्या या काँग्रेसच्या राजवटीमध्ये केल्या आणि यातल्या बहुसंख्य दुरुस्त्या या भारतीय राज्यघटनेचा भारतीय संविधानाचा ढाचा पूर्णपणे बदलणाऱ्या दुरुस्त्या म्हणजे जसं 42व्या दुरुस्तीमध्ये सर्वसामान्य नागरिकाचा जगण्याचा हक्कच काढून घेतला. अगदी पहिली घटना दुरुस्ती केली त्या पहिल्या घटना दुरुस्तीमध्ये सुद्धा जनतेचं प्रचार विचार उपचार स्वातंत्र्य काढून घेण्याची दुरुस्ती त्यावेळेला पंडित नेहरूंनी केली. त्यामुळे घटनेचा ढाचा बदलण्याचा उद्योग घटनेचा ढाचा बदलण्याचा प्रयत्न हा काँग्रेसने सातत्याने केला. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात मग ज्या वेळेला माननीय अटलजी पंतप्रधान होते तेव्हा किंवा माननीय मोदीजी पंतप्रधान असताना ज्या काही घटना दुरुस्त्या केल्या गेल्या त्या तांत्रिक स्वरूपाच्या होत्या आणि मुख्यतः सामाजिक आशयाच्या संदर्भात ज्या काही दुरुस्त्या करणं आवश्यक होतं ज्याचा विस्तार करण्यासाठी जे करणं आवश्यक होतं तेवढ्यापुरत्या केलेल्या दुरुस्त्या होत्या. भारतीय संविधानाच्या मूळ ढाच्याला हात लावणारी कोणतीही दुरुस्ती ही भारतीय जनता पार्टीच्या एकाही सरकारने कधी केलेली. त्यामुळे जी काही संविधान बदलण्याबद्दल आणि संविधान बचावाची भाषा करणारी मंडळी त्यांनी या विषयावरती आजपर्यंत केलेल्या दुरुस्त्यांबद्दल जाहीर चर्चा घडवून आणावी. त्याच्यामधून वस्तुस्थिती काय ती जगासमोर येऊ शकते. इंदिरा गांधींनी जी दुरुस्ती केली होती ती नेमकी काय होती 1975 साली? इंदिरा गांधींनी एक दुरुस्ती जी केली ती तर संविधानाचा आत्मा फुटणारी दुरुस्ती. त्यांनी संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये दुरुस्ती केली. प्रस्तावना ही तर संविधान समितीने त्यावेळेला जे संविधान समितीमध्ये सगळे नेते होते त्यांनी जी प्रस्तावना लिहिली त्या प्रस्तावनेमध्ये बदल करण्याचा अधिकार कायद्याच्या दृष्टीने कोणाला नैतिकतेने सुद्धा कोणाला नाही. पण कायदा आणि नैतिकता हे सगळं बाजूला ठेवून त्यांची पूर्ण पायमल्ली करून त्या प्रस्तावनेत सुधारणा करून समाजवाद आणि सेक्युलरिझम हे शब्द संविधानामध्ये घुसळले गेले आणि त्यावेळची संविधान सभेची चर्चा संविधान सभेत झालेल्या चर्चा या जर काढून बघितल्या तर या विषयावरती प्रदीर्घ चर्चा झाल्या. त्या चर्चेमध्ये पंडित नेहरूंपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत सगळ्यांनी भाग घेतला आणि पंडित नेहरूंनी स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सरदार पटेलांनी अन्य नेत्यांनी सगळ्यांनी सेक्युलरिझम आणि समाजवाद हे शब्द संविधानात घालण्याची आवश्यकता नाही असं अत्यंत स्वच्छ स्पष्ट शब्दात सांगितलं आणि त्या सूचना फेटाळून लावल्या. त्यामुळे मूळ संविधानकर्त्यांची जी भूमिका होती त्या भूमिकेची काहीही संबंध नसते. त्या भूमिकेच्या पूर्ण विरोधातली भूमिका घेऊन इंदिरा गांधींनी हे शब्द आणीबाणीच्या काळामध्ये संविधानामध्ये घुसळले आणि त्यावेळेला भारताच्या संसदेमध्ये राजकीय विरोधक कोणी शिल्लक नव्हते. सगळ्या विरोधकांना तुरुंगात टाकलेलं होतं. दुसरी बाजू नव्हती. त्यावेळेला चर्चा न करता विरोधक अस्तित्वात नसताना हे शब्द घुसळले गेले आणि संविधानाच्या आत्म्याशी या पद्धतीने खेळ केला गेला हा इतिहास.